गुड मॉर्निंग एव्हरीवन. फायनली एपिसोड नंबर 2 मॉर्निंग झालं आहे. तर आता विषय असा आहे की आता आज आपला सिक्कारचा टार्गेट आहे. सिक्कारला आज पोचायचं आहे काय पण करून. आणि ओव्हरऑल कालचा जो आहे ना, कालच्या नाईट प्लस डे आपण गाडी चालवली. रात्री 11 वाजता आपण मोदासापासून 11 किलोमीटर पाठीमागं थांबलो आणि तिथं आपण हे घेतलेला स्टे केला होता. तर एक नंबर टॉपचा आपल्याला हे भेटला, हॉटेल मॅजिक म्हणून आहे. सिक्कार तुम्हाला मोदासाच्या अगोदर लागेल 11 किलोमीटर. टॉप नॉच आहे, या इथे. आता मॉर्निंग झालं आहे आणि कालचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायचं झालं ना तर काल आपला ओव्हरऑल खर्च आला आहे 1974 रुपये. पूर्ण पेट्रोल विथ जेवण विथ बिस्लेरीज सगळं मिळून टोटल ओव्हरऑल येतो आहे 2000 पकडून झालं. 2000 माझा एक दिवसाचा खर्च झाला आहे विथ रूम रेंट. रूम रेंट आम्हाला 1500ला पडली पर पर्सन. 500 आले कॉन्ट्रीब्युशनमध्ये. ठीक आहे. आणि आता मॉर्निंग झालं, आता मस्त फ्रेश झालो. तर करंदे आता आपल्याला आणल्यात पुरणपोळ्या, ज्या की आपण मॉर्निंगला खाऊ. आणि थोडी कपिंग थेरपी केले इकडे याच्याबद्दल, जेणेकरून बॉडीला हे नको व्हायला, जास्त त्रास नको व्हायला. त्यामुळे मसाज करून आला आपल्या SG घरात मसाज सेंटरमधनं आपला खारपाड्याचं आहे, त्यांना मसाज करून आलं जेणेकरून बॉडीला काही हे नको व्हायला. त्यामुळे निशाण आहे. बस मसाज करून आलं आहे, बाकी काय नाही. बस आता बघूया, आता निघूया पुढचा प्रॉसेस चालू करूया. आता डे 2चा एपिसोड नंबर 2 डे 2. ओके, लेट्स गो. सो डे 2मध्ये तुमचं स्वागत आहे. त्याशिवाय आता हे दोघंजण बॅकपॅक करायला गेलेत, म्हणजे बॅग हे करायला. इथं माझी बॅग आहे. हा ब्लॉग एडिटच करतो, कंटाळा आला. 9 मिनिटाचा आता एडिट केलं आहे आणि टोटल 60 मिनिटं. हेल्मेट वॉश केला आपण. इकडे आपला बाकीचं सामान कनेक्ट केलेलं आहे. आता निघू थोडा वेळात. तिथं बॅग आपले बांधू आणि मग निघूया, प्रवासाला सुरुवात करूया. ओके, पुढे बघूया काय काय होतं, मी काय करणार. आपण नवीन एक्सपिरियन्स भेटते. ओके, बाय. आपण तर गुड मॉर्निंग गाईज, म्हणजे आता गुड आफ्टरनून गाईज. गुड आफ्टरनून झाले. तर विषय असा आहे ना आजचा की सीन झाला आहे क्रिएट आमच्यासोबत. हे बघा, आता आमच्या इथं 3 गाड्या लागल्यात तिन्ही बाजूला तिन्ही लावलेत आम्ही इथं. आणि विषय असं झालं आहे का आम्हाला भूक लागली तर आम्ही जेवायला थांबलेलो. जेवून नंतर माझा एखादा प्रॉब्लेम झाला तो तिकडे गेला पंपात. तर आम्ही थांबतो आता इथे. आता इथे आराम करू बस, बाकी काय नाही. हालत खराब झाले, बेकार ऊन आहे. आता राजस्थान बॉर्डरच्या आसपासून राजस्थानला पोचू, म्हणजे राजस्थान एंटर करू. बघू आता अजून काय भेटतंय का. इच्छा नव्हती आता. चलो इथं स्टे का सगळ्याच फायनल आपण इथं स्टे घालता आत्ताचा 1 तासाठी. हा इकडे एक रायडर आहे, इकडे एक रायडर आहे. आणि ह्याच्यावरती मी झोपलेलो, ते दोघंजण तिकडे झोपलेले. आणि ते बघितलं साईडला कॅम्प आहे, इकडं चिराग आहे. आणि फायनली आता भरपूर वेळ केला आपण टाईमपास. बहुतेक व्ह्यू नीट ठेवते. ओके, नाईस. आता निघूया आपण कडे. अरे यार, सीट अरेंजमेंट बरोबर नाही आली. ठीक आहे. हां, आता आपल्याला जायचं आहे. टार्गेट तर तोच असणार आपला. सो गाईज, ऑलवेज वेअर हेल्मेट. आणि फायनली आपल्यापासून आता फक्त 125 किलोमीटर आहे उदयपूर. मीन्स आपण आता थोड्याच वेळात राजस्थानमध्ये एंटर करणार आहोत. ओव्हरऑल आपला विषय असा होता की आपल्याला 11 वाजले बॅकपॅक करायला, बॅकलोड वगैरे करायला. त्यानंतर आपण केला नाश्ता केला, तर डायरेक्ट जेवण केला. तिथं आपल्याला 12 वाजले. त्यानंतर थोडा पुढं आलो पेट्रोल पंपाजवळ, पेट्रोल कॅरी केला. पण नंतर बघितलं तर भाई जास्त ऊन आहे आणि गाडी डायरेक्ट अशी फेकते आजूबाजूला. गाडी फेकते ना, त्यामुळे आयडिया येते त्यांना ठीक आहे चला झोपू. तर त्या एरियामध्ये झोपलो आणि नंतर मग आता निघालो आम्ही 2 वाजता, तेव्हा 2-2:30ला निघालो. तर आता माझ्यापासून बराचसा लांब दाखवतो आहे. आता इथे मॅपमध्ये निघालं वाटतं, चेक करायला लागेल मला. तर पण म्हणजे उदयपूर तर आहेच. तर ओव्हरऑल चला जाऊया, बघूया आता किती जातील तेवढं याचं निघूया आपण. पण एरिया भारी आहे आणि कडक वाटतं, सीन कडक वाटतं. तर गाईज मला असं वाटतं इथे लिहिलं आहे वेलकम टू गुजरात RTO बॉर्डर चेकपोस्ट. म्हणजे गुजरातच्या RTO बॉर्डर चेकपोस्टला आलो. मीन्स आता आपल्या पुढेच आता असेल राजस्थान. ओके, वी आर नाव एंटरिंग इन राजस्थान. बडे लेट्स गो. भाई थोडाच दूर आहे की जिथं भाई आपण पोचूया राजस्थानला. फायनली आय गेस हा तर त्याचा चेकपोस्ट होता. आणि मोस्ट ऑफ तर तुम्ही बघाल तर हे बघा चालू झालेले आहेत आपले म्हणजे इंग्लिशमधले बरेचसे हे झाले. ते का RTO युरिया पंप वगैरे, RTO टॅक्स ऑनलाईन वगैरे सगळे टोटल ओव्हरऑल
फायनली थोडंसं काहीतरी चेंजेस झाले आकड्यांमध्ये, बट हां मजा येते इकडे. अच्छा ठीक आहे, तो बघा तो हॉटेल आशीर्वाद वगैरे, इकडे हॉटेल ग्रीन पंजाब बघा, म्हणजे उदयपूर दाखवतो आणि कारशा दाखवतो आहे. आपल्याला जायचं आहे उदयपूरला, सो लेट्स गो बाय बाय. ॲक्सिडंट काय ॲक्सिडंट चेकआउट ॲक्सिडंट नाद ॲक्सिडंट. आता इथं दिसत तर अख्खा कंटेनर पलटी आईच्या गावात. राजस्थानची पासिंग पण झालेली आहे, RJ आहे का, RJ12. आपण राजस्थानमध्ये एंटर झालो, RJ12 चालू झालेले आहे. आणि मला बॉर्डरवरती आहे का राजस्थान ऑनलाईन टॅक्स मला राजस्थानमध्ये करायचं होतं, मला फोटो काढायचा होता राजस्थानमध्ये एंटर करायचं, पण इथं यांचं तर बॉर्डरच नाही, याचे तेच नाही यारची यार. बोललं असं मस्त आहे, हे असे पाठी येते दिले असं वेलकम टू राजस्थान. मग तिथं मी उभा राहीन, फोटो काढीन, 20चे 1-2 फोटो काढेन आणि मग अपडेट टाकेन राजस्थानमध्ये आलो आहे. बट ठीक आहे, आता काय करणार गाईज. फायनली तर बघा तिथे वेलकम टू द राजस्थान आलेलं आहे फायनली. बट विषय सगळं तिथं लिहिलं आहे स्वागत बीर मेवाडमध्ये राजस्थान. आणि विषय असा आहे की ओके 1-2 क्लिक करू बेस्टचे आणि मग निघूया पुढे. डन सीन. सो लेट्स चेक आउट दिस. आपण आता आलेलो आहोत राजस्थान बॉर्डरवरती. वेलकम टू द राजस्थान गाइज, वेलकम टू द राजस्थान. स्वागतम वीरभूमी मेवाड राजस्थान. स्वागतम स्वागतम स्वागतम. चला आपण पण महाराष्ट्रात गेल्यावर स्वागत करूया, पण आपल्याला महाराष्ट्रात जायला अजून 15 दिवस बाकी असतील. सो काय विषय नाही. अरे काय म्हणजे चार्जिंगला पण नाही लागत आहे इंटरकॉम. काहीच इंटरकॉमचं काय चाललं काहीच समजत नाही. ओके लेट्स गो बाय बाय. हां चला वेलकम टू द राजस्थान बडे. चला लेट्स गो. राजस्थानमध्ये फायनली एंटर झालो. ज्या गोष्टीची आतुरतेने करतो म्हणजे आपला हा तो हेच होता, जवळच होता. बट आता आपण राजस्थानमध्ये, राजस्थानमधले पोलीस म्हणजे खतरनाकच दिसतात लुकआउटला. ठीक आहे, काय विषय नाही. डायरेक्ट नावच चेंज झाली बघा ना. मगाचपासून नुसते गुजरातीमध्ये नाव होती, डायरेक्ट नावं इंग्लिशमध्ये आली. डायरेक्ट मगाशीच मला अंदाज आला, जेव्हा मी नावं बघितलं तेव्हाच मला अंदाज आला की भाई काय तर विषय. बॉर्डरवरती आलोत आपण आणि फायनली आपण बॉर्डरवरती आलो. ओके लेट्स गो. 30 किलोमीटर स्ट्रेट जायचं आहे. 556 किलोमीटर आपला सिक्कार आहे. पहाटे 3:16 आपण पोहोचतो. बघूया आता सिक्कार करायचं आहे की आधीच मध्ये कुठेतरी थांबायचं आहे, ते अजून कन्फर्म नाही. चुकून झोपायला थांबू आम्ही. आजचा आमचा विषय का आम्हाला नाईट राईड करायची आहे, जेणेकरून या गरमीचा दबाव नको पडायला आपल्यावर आणि गाडीची वाट नको लागायला. सो आपण नाईट राईडच करणार आहोत. तर सिक्कारला आपण उद्या सकाळपर्यंत जाऊ, एक 8-9 वाजेपर्यंत. हा आपला टार्गेट असणार आहे सिक्कारचा. ओके चलो. हे बघा अशा प्रकारचे ॲक्सिडेंट होतात. सो थोडा बी केअरफुल गाड्या चालवताना. त्याचा फक्त स्पीड स्लो करा. ॲक्सिडेंटवरनं अंदाज झाला असेल किती मोठा झाला आहे, पार घासत गेला आहे तो. ते पुढचा अख्खा उडलेलाच आहे तो. सो थोडा स्लो गाडी चालवा, बस एवढंच बोलू शकतो. आणि राजस्थानी मातीत आहे. आता घर बांधला मी, नाहीतर मग काय याच्याकडनंच ह्यालाच ऑर्डर दिली असते मी, ये बाबा घेऊन, मला राजस्थानी मातीची गरज आहे. ते तिकडे गाडीच वर उचलून ठेवले. स्लो वाई नाही पप्पी, भाई पप्पी स्लो का लिहिला एकदम. ठीक आहे. आणि नाही खरं त्यांचे लोड पण भरपूर आहेत. सो गाड्या असतेच चालवा. गुजरातची गाडी भेटली आपल्या राजस्थानमध्ये आता. सो आता RJच्याच गाड्या खास करून लागतील. बट जेवढे जातात फिरायला तर त्या पण गाड्या आपल्याला पासआउट होतील. काय ग्रीनरी दिसते यार राजस्थानमध्ये पण. बरी वालवंट आहे पण ग्रीनरी तर आहे. काय वाटतं बघा ना, एरिया असं वाटत नाही मला. त्या मुरुड जंजिरा रोडला गेलतो ना मी आता, त्याची आठवण आली जागेवर. आणि तो पण असाच रोड होता बाई. काय रोड होता यार, पप्पी रोड होता बाई एकदम. दादा घेऊन गेला होता मला, माझा मोठा भाऊ. काय रोड होता तो पण असंच एकदम हिरवळ. इतकाच का तो रोड सिंगल लेन होता आणि नुसती झाडच झाडं होते. मजा आली. आता इथे आलो तर आपण बघूया काय मजा येते ती.
तर काय फायनली आत्ता आपण इथे थांबलो थोडा वेळ म्हणजे 15-20 मिनटं थांबलो असेल, कारण की आपण 100 किलोमीटर क्रूज केली होती. आता परत आपला टार्गेट असेल 100 किलोमीटर क्रूज करायची. ओके, 100 किलोमीटर क्रूज करू, पुन्हा एकदा थांबू, रेस्ट घेत जाऊ. आताचं टार्गेट असंच असेल, कारण की गरमी पण भरपूर आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ ट्राय करतो जेवढी क्रूज करायला भेटेल तेवढी क्रूज करतो, बाकी काय नाही. आता पण आपण 100 क्रूज करून डायरेक्ट स्टॉप घेऊ, पाणी वगैरे पिऊ, विषय क्लोज करू. कारण की भरपूर वारा पण आणि 40+ डिग्री सेल्सिअस चालू आहेत. आपण 40+, फार हवा टाईट आहे. बट ठीक आहे, आम्ही इव्हिनिंग राईड्स स्टार्ट केले त्यासाठी, जेणेकरून जास्त गरमी नको आला, त्यामुळे इव्हिनिंग राईड ठेवले. बस आता चला भेटूया पुढे, काय असेल इंटरेस्टिंग तर दाखवतो. आई जी वाईब भेटे ना इथे आपलं ह्या रोडला, राजस्थान रोड, भाई चेक करा भाई, चारही बाजू चेक करा. माझ्या साईडला डोंगर आहेत, मध्ये रोड आहे, साईडला सिटी पण दिसते, दोन डिवायडर्सच्या मध्ये हे पण झाडं पण आले पिंकिश टाईप. भाई काय वाटतंय यार, काय वाईब आहे. आणि त्यात गाडी पळतोय, गाडी क्रुझिंग बघा भाई, नाद केला गाडीने पण. गाडी पण म्हणते भाई तू फक्त नड, मी आहे सोबत. भाई बीस्ट आहे, बीस्टला तोड आहे का आपल्या? बीस्ट इज बीस्ट ब्रो, बीस्टला मोड ना आपल्या. इझी क्रुझिंग विथ इझी वे, फक्त साईडला गाड्या बघायच्या नाही, इझिली डायरेक्ट भाई क्रुझिंग बोलते बीस्टला. पीसफुल राईड काय मी करतो ते तुम्ही नका करू, जातेही म्हणून मी टाकतोय, बाकी काय नाही. बट तुम्ही नका एवढा क्रूज कर जाऊ, आरामात चला. मी ओपन रोड बघतोय मगच मारतोय गाडी स्पीडअप, त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नका करू. ओके, लेट्स गो बाय बाय. मित्रांनो, मला ना राजस्थानचा मार्केट वाटतोय, अख्खा भरला आहे. कुठला एरिया माहीत नाही मला, पण अख्खा भरला आहे हा मार्केट वाटतोय. बघा आता आपल्या CSTला आले का काय, CST तिकडं फल मार्केट आहे, आंबे पार येते काय इकडं, अख्खा भरला, अख्खा मार्केटने भरला आहे. फॅशन हब आहे म्हणजे ओव्हरऑल सगळे कपडे बिपडे सगळं टोटल ओव्हरऑल होता. सो हां, एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही मुंबईवरनं निघालात ना, तर तुम्हाला म्हणजे काय बोलू तुम्हाला ना मुंबईवरनं तो घोडबंदर सोडसपर्यंत त्रास होईल. त्यानंतर मग तुम्ही ज्या गुजरातला याल ना, गुजरातला तर रोड थोडा चांगला आहे, थोडा खराब आहे, भरपूर त्रास होईल. त्याच्यानंतर जसं तुम्हाला राजस्थान लागेल ना, राजस्थान एकदम पप्पी रोड आहे. ह्या रोडला तुम्ही उतरून पप्पी घ्या, एवढा भारी रोड आहे, नाही खड्डे आहेत नाही काहीच. एवढी गाडी क्रूज करतो ना, म्हणजे नाही नॉनस्टॉप नाही म्हणून पण आहे ना, वाव नाईस. एवढी गाडी क्रूज करतो ना मी नॉनस्टॉप. आम्ही काहीतरी अर्धा एक तास, हां आता टाईम ना आठवत, पण मे बी 1.5 तास आम्ही 100 किलोमीटर इझिली क्रूज केली गाडी. का? तो रोड चांगला होता, नाही खड्डेत, नाही ट्रॅफिक आहे, नाही काहीच आहे. राजस्थान रोडला आल्यावर माझी वाईब भेटते ना, ती नाद वाईब आहे, नाद खरंच सांगतो. आत्तापर्यंत आम्ही चालू केल्या वर्षी काहीतरी 4च्या दरम्यान, आता आम्ही 40 किलोमीटर तर होत आले. म्हणजे विचार करा तुम्ही, इझी चालले सगळं, इझी आरामात, काहीच प्रॉब्लेम नाही. बघूया पुढे अजून काय भेटतं ते. मित्रांनो, काय ब्युटी केले बघा, राजस्थानची ब्युटी. म्हणजे जे डोंगर आहेत ना भाई, कसे तेच समजत नाही. माती पण दिसते, दगड म्हणजे कातळ पण दिसतं बघा, ओव्हरऑल कातळच आहे आणि माती थोडी आहे. हे बघा काय वाटतोय हा नेचर, वाव. इथून गाडी चालवला पण माझी तर, पण एक आपल्याला ह्या रोडने ना भरपूर साथ दिले, म्हणजे खड्डे नाही काय नाही, फक्त गाडी चालवा एवढंच आहे. म्हणून तर माझ्या आपण 100 इझिली क्रूज केली गाडी. आता पण टार्गेट असेल आपला, बट आता उन्हाचा तडाखा असा आहे ना का कंटिन्यू ताण लागतं, काय स्वप्न नाही. म्हणजे कंटिन्यू ताण लागतं ना, त्यामुळे लफडा आला आहे, बाकी काय नाही. नाहीतर मग आपण केलं असतं काहीतरी. बट ठीक आहे, आपण थोडा लो याच्यामध्ये जाऊ चालेल, पण करूया लो याच्यात जाऊ, पण जाऊया, पण करूया. माझं मत असं आहे, बाकी काय नाही. 100 क्रूज करू आणि मग रेस्ट करू. त्यातलं 100पैकी आपले तर किती आले, 30, 40, 50, 60, 40 किलोमीटर झालं आहे. 60 किलोमीटर पेंडिंग आहे अजूनपर्यंत. बघू 60 किलोमीटर पॉसिबल असेल तर ठीक आहे, नाहीतर मग आता 10-20 किलोमीटरमधनं एक रेस्ट घेतो आणि मग बघू पुढे. ओके चलो बाय. सो हे गुड इव्हनिंग गायज. फायनली आपण आता आपला राजस्थान टू सिक्कारचा पल्ला पार करायचा प्रयत्न चालू आहे आपला, बिकॉज ऑफ भरपूर ऊन होता. एक ढाबा बघितला, त्या ढाब्यावर डायरेक्टली झोपलो. 4-3:30 दरम्यान झोपलो. तर आता जस्ट निघालो 7 वाजता.
आता 7 वाजता निघालो. आता डायरेक्ट आपण सिक्कारला स्टॉप करू. आपण नाईट राईड करणार आहोत कारण की उन्हाचा झोत जामच बेकार आहे. पूर्ण गाडीचं ॲव्हरेज पण डाऊन होते, गाडी गरम पण जास्त होते. त्यामुळे आता संध्याकाळचं ट्रॅव्हल करणार आहोत आपण, जेणेकरून गाडीला पण काही इश्यू नाही येणार. थोडा सेफ जाऊ, इव्हिनिंग थोडी सेफ करू. ठीक आहे. तर चला बाकीचं काय असेल पुढे उदयपूरमध्ये किंवा अजमेरमध्ये. उदयपूर आता येईलच, त्यानंतर अजमेर येईल, त्यानंतर बस हे सिक्कार येईल. बघूया तेव्हा डिसाईड करू नक्की काय करायचं ते. ओके. एक रायडर आपला पाठी आहे, एक रायडर आपल्या समोर आहे. एक्झॅक्ट करण आपल्या जोडीला आहे, कारण की त्याला पुढं पाठवलेलं मी, कारण की एकाला निघाला आमचा टाईम लागतो. लाली पावडर लिपस्टिक लावून निघतो ना, त्यामुळं. सो करण येत आहे, एक यायचं आहे. मोस्ट ऑफ थोडा क्रूज करतो आहे. चला लेट्स गो गाईज. आता इथून आता 2 रोड फुटणार आहेत. 2 रोड. एक जाणार आहे चित्तोडगड. ओके. चित्तोडगडची सांगायची काही गरज नाही तुम्हाला लोकांना. आणि आपल्या त्याच रोडने जायचं आय थिंक. यस. आठाने ना काय. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आपका स्वागत करता है. ओके भाई, स्वागत केलं भाई आपला मजबूतरित्या. इथं मस्त असे फुलं बिलं पडलेले, भेंडी पेढं बिडं बरपेरी बिरी पिन कापल्या आपल्या बिसने. तर स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. तर आता निघू आपण आपल्या रोडने. आपला टार्गेट आहे जो तो 425 किलोमीटर आहे. आणि 6 वाजून सकाळी उद्या 6 वाजून 23 मिनिटांनी आपण पोहोचणार. तो मोस्ट ऑफ आता गाडीला क्रूज करूया जेवढं जमते तेवढं. ओके लेट्स गो. चल. ओके. आपल्याला इथं नोटीस आले, फ्लेम विशिंग यू सेफ जर्नी. ओके थँक्यू सो मच. विशिंग यू सेफ. टोटल टोकल आहे प्लाइन नंबर. नको नंबर ना आपल्याला. चला गेला आपण निघूया. ओके चला. आता काहीतरी आला आहे, पुन्हा एकदा बोर्ड आला आहे. पण आपण आता 10 किलोमीटरवरनं आपला राईट टर्न आहे. एक आय होप सो की आपल्याला असा हायवेच लागू दे, कारण की आपण भरपूर अंतर कापतो ते या हायवेला. कारण की जर पकडलं तर आपण मगाशी 7:10ला 7:01 का 7:10ला काढलेली गाडी, आणि ती आपण 60 किलोमीटर आपण इझिली क्रूज केला. एक 60 का 40 समथिंग किलोमीटर आपण इझिली क्रूज केला. बघू आता चित्तोडगड स्ट्रेट आहे, आपल्याला त्याच रोडने जायचं आहे. बघूया. आपला एक तो टर्न राहिला, इकडे उदयपूर शहर राहिलं, उदयपूर. आणि आता आपण स्ट्रेट चाललो. जर इथून लेफ्ट साईडला गेलो तर आपण चित्तोडगडला जाऊ शकतो. चित्तोडगड माहिती असेल तुम्हाला, ती आपली शाळेत काय जा नाव, शाहिद. अरे माझा आवडता डान्सर हिरो, काय जा नाव, याची कटकट. चान्स पे डान्सचा मूवी मी जाम वेळेला बघायचा. चान्स पे डान्स मूवी. शाहिद खान आईच्या गावात विसरलो, सॉरी भाई. त्याच्यावरचा तो मूवी आहे चित्तोडगडचा. तर त्या एरियात त्यात खिलजी वगैरे दाखवलं आहे. रणबीर कपूर सिंग कोण आहे तो, ऑफकोर्स तो वाला एरिया गेला. आता आपण स्ट्रेट चाललो. आता आपल्याला इथून काय काय आहे, अजमेर 264 आहे. पण आपल्याला सिक्कारला जायचं आहे. जयपूर 408 आहे. जयपूर द पिंक सिटी 408 गाईज. चेक आउट. ओके लेट्स गो गाईज. फायनली इथं आपण अर्धा तास घालवला. आता अर्धा 1 तास घालवला. गाडीवर थांबलो, सगळ्या सेटिंग्स केल्या, कारण की आपल्या नाईट राईड गाडी गार केली, कारण की नाईट राईड करतो. सो आत्ता निघालो आपण 8:58 तर आपल्या 7चा अरायवल टायमिंग आहे. म्हणजे अर्धाच थांबलो सर, की 6:34चा अरायवल टायमिंग होता याचा सिक्कारचा. आता 427 बाकी आहे सिक्कार. आता क्रूज करूया, गाडी जेवढी करता येते तेवढी. ओके लेट्स गो बेबी. डोलम सोने. सो गाईज फायनली फर्स्ट टनल आपल्याला लागलेला आहे, जो की आहे काय श्रीनाथजी टेम्पल. एक मिनटं. एकनाथ जो जिथं था टोल अवे. ओके अवे असं काहीतरी समथिंग, मला नाही माहिती. काहीतरी होतं लिहिता, मला नाव वाचता आला. सो आता आपण निघालो, टनल क्रॉस करतो. पण माझ्या अंदाजे आपल्याला श्रीनगरच्या आधी काहीतरी टनल लागणार आहेत, ते काहीतरी 10 किलोमीटरचे. हां राजस्थानमधून हा फर्स्ट टनल लागला आपल्याला. बघू आता पुढे गेल्यावर अजून टनल्स लागणार आहेत, काय लागतात ते बघूया. त्यात या पाचच्याचं ते कुर्लामधनं आणलेले जे आहे येते ना मिरर्स, ते कसे ते पैसे वाचवले, पण त्याचा मिरर्स त्रास द्यायला लागलेत. मग बघू आता काय आहे. तर गाडी थांबायला चेक करायला लागेल. नाही
नट कुठनं तुला एक्स्ट्रा देतील ते. इट्स टाइम टू क्रूजिंग टाइम गाइज. अजमेर स्ट्रेट आहे आणि भाई मस्त मजबूत रोड भेटला. एमटी रोड आहे भाई. क्रूजिंग बघा. हो ये अशी क्रूज झाली ना गाडी तर मला वाटतं आपण लवकरच पोचू. मोस्ट ऑफ तर लवकरच पोचू. अशी क्रूज पाहिजे फक्त गाडी. बघूया अजून क्रूज किती वेळ जाते ती. टर्निंग पण भरपूर आहेत पण रोड टॉप नॉच भेटला. टॉप नॉच रोडला टॉप नॉच क्रूजिंग. चेकआउट नाईस. चल पुढे ट्रक आहे गाडी असते चालू. फायनली 1190 किलोमीटर नंतर आता गाडी टॉप अप करायची वेळ आले. लेट्स गो. बेबी डोलन सोने ती 1019 किलोमीटर झाल्यावर. चला आता वॉशरूम बघ. मी गाडी डबल स्टँडला लावतो पेट्रोल टाकायला. सो गुड मॉर्निंग गाईज. फायनली आपण राजस्थानमध्येच होत. ट्राय करतोय गाडी क्रुझिंगला. आपण ओव्हरऑल ट्राय चालू आहे आपला हार्ड की आपल्याला याला सिक्कारला पोचतोय. सिक्कार अजून 196 किलोमीटर आपल्यापासून. आणि ॲक्च्युअलमध्ये आपण एवढा खेचतोय ना गाडीला. आपण पूर्णपणे नाईट राईड करायला ट्राय करतोय आणि आपण झोपूनच चाललो ना. मोस्ट ऑफ द आत्ता मागाचाच रेकॉर्ड आहे आपला की आपण एक 25 मिनटात आपण काहीतरी 33 का 34 किलोमीटर गाडी आणली. आईचा घो अखेर रेती आली अंगावर. ठीक आहे. हां तर आपण तासाला 1 तास 10 मिनटं आपण 100 किलोमीटर पासआउट करतो. मीन्स होऊन जाईल कारण की अख्खा प्लेन रोड भेटतं आहे आणि पूर्ण गाडी पण गारच राहते. त्या सो फायनली गुड मॉर्निंग गाईज. आणि अजून पण आपण राजस्थानमध्येच होते. समोर झालेला आहे तो म्हणजे सूर्योदय. काही काय नाद आहे सूर्योदयाचा. कसला दिसतोय बघा सूर्योदय. आणि साईडला 3 पक्षी नाही दिसणार. ते माझ्या डोळ्यात दिसतील. तुमच्या डोळ्यांना नाही दिसणार. आणि ओव्हरऑल आजचा एक्सपिरियन्स आपला असा का असणार आहे की भाई आता आपण थोड्याने रूम घेणार. रूममध्ये झोपणार आणि मग रात्री पुन्हा निघणार प्रवासाला. कारण की विषय हार्ड होतो आहे. रात्रीची गाडी जास्त पिकअप घेते. सकाळी दबावामुळे गाडी थांबते आणि प्लस ट्रॅफिक पण लागते. त्यामुळे थोडा इश्यू येतो आहे. म्हणून आपण मोस्ट ऑफ ट्राय करणार आपण रात्रीची बाईक राईड करायला. मॉर्निंगला काहीच नाही करणार. ओके. सो गाईज फायनली गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आपण आलेलो पुन्हा एकदा राजस्थानमध्येच. राजस्थान काय संपायचं नाव नाही घेत आहे. अजून जयपूर सिटी यायची बाकी आहे. ओव्हरऑल आता झालेला सनराईज भाई एवढा भारी सनराईज होता ना तो बघायला नाही भेटला. विषय वेगळा. विषय गंभीर होता. महामागा आपला खंबीरच आहे. फक्त घरी येतो आणि आपण इकडे काय विषय नाही. ठीक आहे. आणि बघूया आता चाललो तर आपण. आता आपला टार्गेट असं आहे की आता आपण 11 वाजेनंतर रूम घेणार. 11 वाजता रूम घेणार. जाणार फ्रेश होणार झोपणार आणि झोपलो की मग आपण पुन्हा एकदा संध्याकाळी उठणार. संध्याकाळी उठून मग आपण पुन्हा राईडला सुरुवात करणार. कारण की असं आहे जो मॉर्निंगमध्ये आमची राईड कंप्लीट नव्हती होत ती आमची नाईटला राईड कंप्लीट झाली. मॉर्निंगला गरम होत होता. परत इंजिन पण गरम होत होता. गाडी पण परफॉर्मन्स कमी देत होती. नाईटला इंजिनने पण परफॉर्मन्स चांगला दिला आहे आणि राईड पण आपल्या पटापट कव्हरअप झाल्यात. कारण की ज्या लेट होत्या त्या लवकर झाल्यात. सो आय होप सो की भाई सगळं काय चांगलंच होत चाललं. तर आपण नाईट राईडच करणार आहोत. आता रूम घेऊन मस्त की झोपूया. ओके. सो लेट्स गो. बाय. इथं चालवायचा विषय असा ना का या डेपोवरती मी झोपलेलो. ते जे व्हिडिओ तुम्हाला करणकडे भेटेल. मला एवढी झोपायला ते आउट ऑफ कंट्रोल होतो. झोपला होता 1 तास आणि तो तिकडे एक झोपलेला. आता फायनली आता आपण निघतोय. मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली त्यानंतर इथे येऊन झोपलो मी. अंदाज मला मी किती किलोमीटर चालवली. आता डायरेक्टली निघालो आपण. अर्धा रोड क्रूज करूया. 155 चाललं आहे. आमचं टार्गेट 155 करतो 2 तासात. आणि मग मला मी झोपतो. मला ना माहिती करू शकतो की नाही बट ट्राय असणार आहे. ट्राय हार्ड असेल की आम्ही करणार क्रूज. बाकी याला तेल लावतो की आता झोप उडाली तर फक्त पाण्यासाठी थांबणार. त्यानंतर झोड उठवतो थांबा गाडीवर. अच्छा. ओ गाईज विषय असा ना या राजस्थानमध्ये आल्यापासून ना या 4 व्हीलरवाला एक पण असा नाही
का त्यांनी नीट हे केलं आहे, नीट चालवलं गाडी. भाई येतात आडवेट टाकतात, येतात आडवेट टाकतात. आणि हा जो धुरला येतो ना हा ग्रेनाईटचा, भाई हा लय घाण द्या बघा, लय घाण द्या. आणि अख्खी तिकडं खेचते हो गाडी. हा बघा अख्खी गाडी फेकते डायरेक्ट ऑटोमॅटिक. हे काय ऑटोमॅटिक गाडी फेकली जाते. हां, आणि हा ग्रेनाईटचा बघा, हे असे स्टोअर्स आहेत. कसले स्टोअर्स आहेत का माहिती भाई. याच्यावरती पण लोड येते, आपल्या कंटेनर्सवरती पण लोड आहेत. पण हा हैराण केला आहे वाऱ्याने. राजस्थानमधला वारा बेकार आहे. आत्तापर्यंत हायवेला होतं ना गाडी तर बरी चालू होती. जसं आतमध्ये आलो ना तिथपासून वाट लागली. रोड पण खराब भेटले. हायवे टू हायवे टॉप नॉच आहे. आतमध्ये आल्यावर रोड खराब आहे, बस एवढंच. बरोबर आहे. हवा एवढी खतरनाक आहे ना, जिथं आम्ही एवढा किलोमीटर कव्हर करतो करूच नाही शकत. होणंच मुश्किल झालं. काय विषय असा ना भाई, इथं क्रुझिंग पण नाही करू शकत आहे. आणि जर क्रुझिंग करायला गेलो ना, काय बोलतो गाडी टाक वन साईड मारते. आणि जो हा बघा, हे जेवढे डोंगरदारे दिसतात ना इथल्या राजस्थानचे डोंगर, सगळे पांढरे दिसतात. काहीच समजत नाही, सगळे पांढरे दिसतात भाई. नक्की विषय काय इथला काहीच समजत नाही, सगळे पांढरे आहेत. जसं आपण तिकडं आलो तिकडे बघतो डोंगर आणि कातळ जास्त दिसत होता. इकडं डोंगर आणि कातळ दिसतंय, पण ते पांढरे दिसतात. काय विषय काहीच समजत नाही. आणि झाडं काटरे ते आपल्याकडे जी येतात ती त्या टाईपची, अरे आपण ते काय झाला इमली टाईपची, त्या टाईपची झाडे ती. भाई ह्या माणसाने आम्हाला त्रास द्यायला घेतला. एक पण धड गाडी नाही चालवते, सगळे लेनच्या बाहेर. शेवटी आम्हाला लेनच्या बाहेर यायला लागलं. सगळे जेवढ्या गाड्या येतात ना भाई, जेवढ्या गाड्या आत्तापर्यंत बघतोय ना भेंडी, सगळे इकडून येतात. काहीच समजत नाही काय झालं त्यांचं. कंटेनरवाला तो पण ओव्हरटेक मारतोय, बसवाला तो पण ओव्हरटेक मारतोय, टू व्हीलरवाला तिथं काय वाकडे डायरेक्ट पुण्यामध्ये आधीच फील देतात. टू व्हीलरवाले तर डायरेक्ट पुण्यातली फील देतात. हे बघा चेक बघा, हे बघा आहे आईच्या गावात. आता जर लांबणं नसतं ना आलो तर गाड्या मध्येच ठेवल्या असतं, यांना थांबवलं असतं. पण आपण लांबणार त्यांच्या एरियात काय करणार, गप शांत बसायला लागतंय. हे इथं खड्डे आहेत रे, आरामात या. आईचा खूप मोठाच खड्डा आहे. येऊ दे चला. गाइस फायनली आता पुन्हा एकदा आपण फ्युलअप केला गाडीमध्ये. आणि फायनली मोदींची कृपा झाली आणि पुन्हा एकदा पेट्रोल वाढलेलं आहे. तर इथे आता झालं 112 रुपये राजस्थानमध्ये. म्हणजेच आपल्याकडं असेल त्याच समथिंग रेंजमध्ये. ठीक आहे, आता काय मोदीजींची कृपा है. अच्छे दिन आने वाले, अच्छे दिन आ भी गए. पेट्रोल अपना 70 से लेके गया है सीधा 112 तक. बहुत ही अच्छे दिन है. इतने अच्छे दिन चाहिए थे हमें, भेटले ते आता काय विषय नाही. ठीक आहे, आता पेट्रोल अप केलं आपण. 400 रुपयाचा पडला पेट्रोल. आता बघूया पुढं किती ते. मोदीने किती पेट्रोल वाढवलं तरी पण आपली राईड थांबणार नाही. आपली राईड थांबणार नाही हे नक्की. ओके, आपल्याला कोणच नडू नाही शकत होता. आपण नडायला सुरुवात केली भेंडी. फक्त तिकडे बर्फ नको येऊ दे बस. स्नोफॉल नको होऊ दे, म्हणजे होऊ दे पण गाड्या स्लिप नको होऊ दे, एवढंच होऊ दे. म्हणजे सगळा एक्सपिरियन्स आम्हाला पाहिजे. स्नोफॉल पण व्हायला पाहिजे, नाही तर आम्हाला एक्सपिरियन्स नाही भेटायचा स्नोफॉलचा. ओके मित्रांनो, जस्ट आत्ता एक हे गेला, इथनं बोर्ड गेला ज्याचे सिक्कार 68 होता. ठीक आहे, आणि दिल्ली इथनं 351 किलोमीटर आहे. भाई असं वाटतंय, पण दिल्लीला जाऊन काय करणार, काय नाही. छे मजा नाही. सिक्कारला जाऊ, रूम घेऊन येतो. आता विचार झाला दिल्ली दिल वाळुकी आहे, बट ठीक आहे सोडा, काय विषय नाही. बघूया. राजस्थान राज्य सड़क विभाग निर्माण लिमिटेड टोल, अलग ही लेवल का टोल था ये तो अलग ही लेवल का टोल था भाई. ते पण बघतात गाड्यांचे पासिंग. ओके ठीक आहे.
ओके चला सिक्कर आपलं राहिलं आहे फक्त 53 किलोमीटर. पास आउट करूया लवकरात लवकर. 11:43 अरायवल टायमिंग दाखवतो आहे म्हणजे अजून 1 तासाचा रोड आहे. करूया ट्राय 10:30 ना 11:15चा ट्राय करूया आपण. 11:15 11:30चा ट्राय करू. चला बाबा परमानंद नगरी में नगर पालिका लोसन हार्दिक अविनाश. ओके बाबा परमानंद स्वामी जी के नगरी में हम आ चुके हैं गाइस. म्हणजे ते राजस्थानचे आहेत. बाबा परमानंद राजस्थानचे आहेत भाई. दिल्लीचे आहेत ना ते तर. काहीच समजा ना भाई काय विषय. ठीक आहे चला. काहीच समजत नाही का वाटतं. बघा काय एरिया वाटतं. ओ ये काय एरिया वाटतं. झाडं कुठले काहीच समजत म्हणजे असं परफेक्ट गॅप पण आहेत. काय बोलू नाही म्हणजे याच्यामध्ये सायकल बिकल चालवा जाम मजा येईल. डर्ट बाईक वगैरे डर्ट कार वगैरे मस्त की पावसाळ्यामध्ये ये दानादन काय मजा येईल चालवायला यार. पण ठीक आहे चला असं कायच. फायनली आपण आत्ता 29 किलोमीटर बाकी आहोत. थोडा पाणीसाठी आपण ब्रेक घेतला होता. निघूयात सिक्कारकडे. तिथनंतर रूम घ्यायची आहे, झोपायचं आहे आणि रात्रीचा पुन्हा एकदा प्रवास चालू करायचा आहे. आपण नाश्ता केला नाही कारण की अंगावरील झोप येईल त्यासाठी. आपण डायरेक्ट जेवणार आहोत. बॉडी डिहायड्रेट नको व्हायला म्हणून आपण टायमिंगला पाणी पितो. बस एवढंच. तर गाइस फाइनली काय नगर पालिका क्षेत्र धोद में पधारने के लिए धन्यवाद. कृपया पूर्ण पधारे. ओके ठीक आहे. पूर्ण भाई पूर्ण यायचं आपल्याला. अर्धवट येऊ नका म्हणजे आता सर्व्हिस नाही आपली कबड्डीची का सर्व्हिसला टच केला का रिटर्न आला भाई आपल्याला पूर्ण जायचं आणि नॉकआउट करून यायचे. सो चला आपण पूर्णपणे जाऊया. काय विषय नाही. थोड़ा ऊपर राहू दे. जाम दुखाने लगला था. पिछवाड़ा में दर्द होने लगा गाइस. अभी हम खड़े होके गाड़ी चलाएंगे. मैं तो सुपरमैन सलमान द फॅन जोले रे पंगा पुढचं नाही येत मला. टाटा टाटा. आईच्या गावात बेकार गरमी आहे. राजस्थान भाई हार्ड वाईब मजा येते. हार्ड वाईब पण इथल्या म्हणजे ज्या झाडं बघा प्रत्येक वेगवेगळे दिसतील. ओव्हरऑल वेगळा स्ट्रक्चर इथला पण भारी आहे. मस्त आहे. वाईब आहे भाई. जुनी इमारत आली बघा. जुनी इमारत सिक्कारमधली जुनी इमारत आल्या. आता कुठं स्ट्रेट आपल्या तिथनंच आतमध्ये जायचं आय थिंक. हां तिथनंच आतमध्ये जायचं. ओके म्हणजे आपण मार्केटमधनं जाणार आहोत. ठीक आहे भाई लेट्स गो. भाई जुन्या इमारती सगळं चाललं. हा बघा राईट साईड बघा. लेफ्ट साईड पण बघा. इमारतच आहे आणि हे क्लॉक आहे वाटतं आय थिंक. हां सिक्कारचा क्लॉक आहे. मला वाटतं मेन मार्केटमध्ये आलं वाटतं आम्ही. मला असं वाटतं मेन मार्केटमध्ये आहोत. कुठनं पाठवलं आहे. चलो गाइस ये गलिया ये दोबारा ये गलिया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा. अरे मला असं वाटतं मी पिक्चरच्या शूटिंगमध्ये आलं आहे. हे ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात नंतर ते असे ते जमतात ते काय वरती या शपथ भाई. तोच सीन क्रिएट होते इथे. असं वाटतं काय ना. पण एक गोष्ट मी नोटीस केली की ना. थांब ही गोष्ट नंतर सांगतो. स्ट्रेट 1.3. फायनली कम्प्लिटली राईड करून दमलो आणि आपण सिक्कारमध्ये आलो. सिक्कारमध्ये आपण पोचलो 1 वाजता. 1 वाजता आपण रूम घेतला आहे. आता रूममध्ये आपण झोपणार 11 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत. त्यानंतर मग आपण निघूया. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण तिथूनच जेवायला मला. रूम ही अशी स्पेशियस आहे बघा. अशी रूम स्पेशियस आहे. खाली आमच्या कपडे ते नका बघू. आणि हा असं जेवण आम्ही इथं बघू बघा. ऑन टेबल जेवण मागवलं सगळं. झोड उठवली. खाल्ला तर जेवण खाल्ला तर काय ना. उघडेश्वर बाबा 6 पॅक दाखव रे. नाही बसून फॅमिली पॅक दाखव रे.